नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार। माता लक्ष्मीची कृपा आणि अष्टलक्ष्मींचा आशीर्वाद मिळावा, सुख समृद्धी आणि वैभव आपल्या घरात नांदावं अशी तुमची इच्छा असेल तर या वर्षी श्रावण महिन्यात वैभव लक्ष्मी व्रताचा संकल्प नक्की करा। या वर्षी श्रावण महिन्यात 5 शुक्रवार आले आहे, त्यामुळे तुम्ही 5 शुक्रवार हे व्रत करू शकता किंवा तुमची इच्छा असेल तर 11, 21 किंवा 51 शुक्रवारांचाही संकल्प तुम्ही करू शकता। आणि एक महत्त्वाची गोष्ट, पहिल्याच शुक्रवारपासून व्रत सुरू झालं पाहिजे असं नाही। काही कारणामुळे पहिला शुक्रवार राहून गेला तरी पुढच्या शुक्रवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रताची अगदी साधी आणि सोपी पूजा पद्धत, नियम काय आहे, पूजेमध्ये काय ठेवायचं, अष्टलक्ष्मीची पूजा कशी करायची आणि शेवटी उद्यापन कसं करायचं हे सगळं अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, माहिती कुठेही स्किप करू नका। वैभव लक्ष्मी व्रत हे माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी केलं जाणारं व्रत आहे। धार्मिक श्रद्धेनुसार माता लक्ष्मी या धन, वैभव, सुख समृद्धी, सौभाग्य आणि ऐश्वर्य देणाऱ्या देवी मानल्या जातात। या व्रतामध्ये केवळ वैभव लक्ष्मी मातेचीच पूजा केली जात नाही, तर माता लक्ष्मीच्या 8 स्वरूपांचं म्हणजे अष्टलक्ष्मींचं स्मरण आणि पूजन केलं जातं। आता अष्टलक्ष्मींची नावे कोणती? आदिलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतती लक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि धनलक्ष्मी या 8ही स्वरूपांना मनोभावे नमन करून आपण माता लक्ष्मीचा आशीर्वाद मागत असतो। या वर्षी श्रावणात 5 शुक्रवार असल्यामुळे तुम्ही 5 शुक्रवारांचा संकल्प करू शकता। आता तुम्हाला जर अधिक काळ हे व्रत करायचं असेल तर 11 किंवा 21 किंवा 51 शुक्रवारांचा सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता। एकदा संकल्प केला की शक्य तितका श्रद्धेनं आणि सातत्यानं आपल्याला तो संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही। आता आपण पाहूया पूजा मांडणी केव्हा करायची। आता अनेक महिलांचा प्रश्न असतो की पूजा सकाळी करायची की संध्याकाळी। तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पूजा मांडणी तुम्ही करू शकतात, पण जमल्यास 12 वाजेच्या आत पूजा मांडणी करून घेण्याचा प्रयत्न करा, कारण मग संपूर्ण दिवसभर आपल्या घरामध्ये पूजेची मांडणी राहते आणि घरामध्ये एक प्रसन्न भक्तिमय वातावरण निर्माण होत असतं। पण जर सकाळी वेळ मिळाला नाही तर काहीच हरकत नाही, तुम्ही दुपारी किंवा अगदी संध्याकाळी ही पूजा मांडणी करू शकता। आता पूजा मांडणी कशी करायची? सर्वप्रथम देवघराजवळ किंवा जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या। त्यावर पाट किंवा चौरंग ठेवा। पाट किंवा चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर आपल्याला महालक्ष्मी मातेचा किंवा वैभव लक्ष्मी मातेच्या अष्टस्वरूपांचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो फोटो ठेवायचा आहे। आता फोटो नसेल तर महालक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता। फोटो समोरच आपल्याला तांदळाची एक रास करायची आहे चौरंगाच्या मध्यभागी आणि त्यावर आपल्याला एक कलश ठेवायचा आहे। आता त्या कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यात 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल टाकायचं आहे। कलशावर आपल्याला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि 8ही दिशांचं प्रतीक असणाऱ्या उभ्या 8 रेषा आपल्याला कलशाच्या भोवती काढायच्या आहे आणि हा कलश आपल्याला त्या तांदळाच्या राशीवर ठेवायचा आहे। आता कलशामध्ये आंब्याची 5 पानं ठेवायची आहे आणि त्या कलशावर आपल्याला एका स्टीलच्या वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे आहे। आता या वाटीमध्ये तुम्ही सोन्याची वस्तू, चांदीची वस्तू किंवा अगदी 1 रुपयाचं नाणं सुद्धा ठेवू शकता। तुमच्याकडे सोनं किंवा चांदी नसेल तर अजिबात काळजी करू नका, 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालतं। आणि जर सोन्याची किंवा चांदीची वस्तू ठेवणार असाल तर ती स्वच्छ धुवून घ्यावी आणि मगच पूजेमध्ये ठेवायची आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या शुक्रवारी तुम्ही जी वस्तू पूजेमध्ये ठेवणार आहात त्याच वस्तूची पुढचे 11, 21 किंवा 51 शुक्रवार पूजा करायची आहे। उदाहरणार्थ, पहिल्या शुक्रवारी चांदीची वस्तू ठेवली असेल तर पुढचे 11 शुक्रवार त्याच वस्तूची पूजा करा। सोन्याची वस्तू ठेवली तर तिचीच पूजा करा आणि 1 रुपयाचं नाणं ठेवलं असेल तर त्याच नाण्याची पुढचे 11 शुक्रवार पूजा करा। आता वैभव लक्ष्मी व्रतामध्ये श्रीयंत्राला विशेष महत्त्व दिलं जातं। आता तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तर ते पूजेमध्ये नक्की ठेवा। बाजारामध्ये साधं श्रीयंत्र ही सहज उपलब्ध होतं, मोठं किंवा महागडं श्रीयंत्रच पाहिजे असा अट्टहास अजिबात करायचा नाही। आणि जर तुमच्याकडं श्रीयंत्र नसेलच तर वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तिकेमध्ये श्रीयंत्राचं चित्र दिलेलं असतं, त्या चित्राची सुद्धा तुम्ही हळद, कुंकू, अक्षता वाहून मनोभावे पूजा करू शकता। आता जर तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तर आपण जो कलश स्थापना केली आहे त्या कलशाजवळच आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे। आता हे व्रत करण्यासाठी तुमच्याकडे वैभव लक्ष्मी व्रताची पुस्तिका असणं महत्त्वाचं आहे। आता तुमच्या जवळच्याच धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला हे पुस्तक 10 रुपयांपर्यंत सहज मिळून जाईल। पण जर हे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सुद्धा वैभव लक्ष्मी व्रताची कथा ऐकू शकतात, काहीच हरकत नाही। आता
वैभव लक्ष्मी व्रताची जी पुस्तिका असते त्या पुस्तिकेमध्ये अष्टलक्ष्मींचं चित्र दिलेलं असतं. पूजा मांडणी झाल्यानंतर त्या प्रत्येक अष्टलक्ष्मीच्या चित्राला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक देवीला मनोभावे नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. त्यानंतर पुस्तिकेमध्ये दिलेल्या श्रीयंत्राच्या चित्राला सुद्धा हळद कुंकू अक्षता अर्पण करून मनोभावे नमस्कार करायचा आहे. ही पूजा केल्यानंतर आपल्या वैभव लक्ष्मी व्रताचा संकल्प करायचा आहे. आता तुम्ही किती शुक्रवार हे वैभव लक्ष्मी व्रत करणार आहात आणि जर तुमची काही इच्छा असेल त्यासाठी तुम्ही व्रत करत असाल तर तसं सांगायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे. आता वैभव लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये लाल रंगाची फुलं अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं. म्हणून जमलं तर लाल गुलाब, कमळ किंवा कोणत्याही लाल रंगाचं फूल तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे. पण लाल फूल उपलब्ध नसेल तर जे फुलं उपलब्ध होतील ते फुलं वापरायचे आहे पूजेमध्ये. आता पूजा कशी करायची तर बघा, पूजा सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचं स्मरण करायचं आहे. तुमच्याकडे जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही चौरंगावर अभिषेक करून ठेवू शकता. त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आपल्याकडे जो माता लक्ष्मीचा फोटो आहे किंवा अष्टलक्ष्मींचा फोटो आहे त्याला हळद कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करायची आहे. जे श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्राला सुद्धा हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. तुम्ही वाटीमध्ये ठेवलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूची किंवा नाण्याची पूजा करा, हळद कुंकू अक्षता अर्पण करा, लाल फूल अर्पण करा, धूप दीप आणि अगरबत्ती लावा आणि माता लक्ष्मी समोर मनापासून प्रार्थना करा. वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तिकेच्या सुरुवातीला माता लक्ष्मीचा मंत्र दिलेला आहे. तो मंत्र आपल्याला श्रद्धेनं पूजा करत असताना म्हणायचा आहे. आता तो मंत्र कोणता? या रक्तांबुज वासिनी विलासिनी चंडाशू तेजस्विनी, या रक्तारुधिरांबरा हरिसखी याशी मनोल्हादिनी, या रत्नाकर मंथना प्रगंटिता विष्णू स्वया गेहिनी, सामा पातू मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती. हा मंत्र आपल्याला संपूर्ण पूजा होईपर्यंत म्हणायचा आहे. आता त्यानंतर जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी असा नामजप आपल्याला मनोभावे दिवसभरात करायचा आहे. आता पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्ही लगेच वैभव लक्ष्मी व्रताची कथा वाचू शकतात किंवा सकाळी तुम्ही पूजा मांडणी केली असेल तर सकाळी कथा वाचा किंवा नाही वेळ मिळाला तर दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही कथा वाचू शकतात. पूजा मांडणी केल्यानंतर लगेचच कथा वाचायची आहे असा काही नियम नाही. आता कथा वाचल्यानंतर संध्याकाळी माता लक्ष्मीची आरती करा. तुम्हाला ज्या आरती येत असेल त्या आरत्या तुम्हाला करायच्या आहे. आरती झाल्यानंतर माता वैभव लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे. वैभव लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. पण खीर करणं शक्य नसेल तर अजिबात चिंता करायची नाही. तुमच्याकडे उपलब्ध असलेली कोणतीही गोड वस्तू किंवा अगदी साखर सुद्धा नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवू शकतात. कारण महागडा नैवेद्य नाही तर आपल्या मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. आता व्रताचे काही महत्त्वाचे नियम आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्रत करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार करायचा नाही. जोपर्यंत आपलं 11, 21 किंवा 51 शुक्रवारांचा व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे. घरातील व्यक्तींना जर मांसाहार करायचा असेल तर करू शकतात. पण शक्यतो शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुद्धा मांसाहार होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. शुक्रवारच्या दिवशी आपल्याला दुसऱ्याच्या घरचं काहीही खायचं नाही किंवा बाहेरून आणलेली कोणती वस्तू खायची नाही. शुक्रवारच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे. शुक्रवारच्या दिवशी शक्य तितकं शांत आणि सात्विक राहण्याचा प्रयत्न करा. कुणाशी भांडू नका, कुणाबद्दल वाईट बोलू नका, मनामध्ये राग द्वेष ठेवू नका. शक्य तितका जय माता लक्ष्मी असा नामजप करायचा आहे. आता महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर व्रताच्या काळात एखाद्या शुक्रवारी मासिक धर्म आला किंवा सुतक विटाळ आलं तर त्या दिवशी पूजा मांडणी आणि सेवा करायची नाही. पण आपल्याला उपवास मात्र करायचा आहे आणि मनामध्ये माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. आता जो शुक्रवार आपला मासिक धर्म किंवा सुतक विटाळामध्ये गेला आहे तो शुक्रवार आपल्याला आपल्या पूजेच्या शुक्रवारांमध्ये मोजायचा नाही. समजा एखाद्या शुक्रवारी तुम्ही बाहेर गावी गेला आणि तिथे मुक्काम करणार असाल तर त्या दिवशी पूजा मांडणी आणि सेवा न करता फक्त उपवास करायचा आहे आणि मनात माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. पण सकाळी बाहेर जाऊन संध्याकाळी घरी परत येणार असाल आणि पूजा करण्याची सोय असेल तर त्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करू शकता, सेवा करू शकता. म्हणजे परिस्थितीनुसार श्रद्धेनं व्रत सुरू ठेवायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, वैभव लक्ष्मी व्रत करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. पूजेमध्ये सोनं, चांदी किंवा महागड्या वस्तू असणं आवश्यक नाही. तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्यामध्येच श्रद्धेनं पूजा करा. एखाद्याचा व्हिडिओ पाहिला म्हणून त्याच्याकडे आहे ते सगळं साहित्य आपल्याकडेही पाहिजे असा हट्ट करू नका. शेवटी देवीला तुमच्या मनातील भाव महत्त्वाचा आहे. आता 11 शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर उद्यापन कसं करायचं? तुम्ही 5, 11 किंवा 21 किंवा 51 शुक्रवारांचा जो संकल्प केला असेल तो पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या शुक्रवारी उद्यापन करायचं आहे. जमल्यास
7 किंवा 9 सुवासिनींना घरी बोलावू शकता. त्यांची ओटी भरायची आहे. त्यांना वैभव लक्ष्मी व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून द्यायची आहे. जमल्यास त्यांना खिरीचा प्रसाद सुद्धा द्यायचा आहे आणि तुमच्या क्षमतेनुसार त्यांना तुम्ही भोजन सुद्धा देऊ शकता. उद्यापनासाठी आपल्या शक्तीपेक्षा जास्त खर्च करण्याची अजिबात गरज नाही. तर अशा प्रकारे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण वैभव लक्ष्मी व्रत करू शकतो. हे व्रत धार्मिक श्रद्धेनुसार सौभाग्य, सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य, धनधान्य आणि यशासाठी केलं जातं. त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी सुद्धा आपण हे वैभव लक्ष्मी व्रत करू शकतो आणि माता लक्ष्मीच्या अष्टस्वरूपांचा आशीर्वाद मिळावा, घरामध्ये सुख शांती आणि सकारात्मक वातावरण राहावं या भावनेने सुद्धा तुम्ही यावर्षी श्रावण महिन्यात या व्रताचा संकल्प नक्की करू शकता. तुम्ही यावर्षी 5, 11 की 21 शुक्रवारांचा संकल्प करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा जिला यावर्षी वैभव लक्ष्मी व्रत सुरू करायचं आहे. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.